नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी क्लास गुरु प्रवीण सरांनी पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतोय। आजचा जो आपला टॉपिक असेल तो असेल लसावी आणि मसावी। लसावी आणि मसावी फार जिल्हा परिषद असेल, तलाठी असेल, पोलीस भरती असेल, एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, सगळ्या स्तरांवरती वापरला जाणारा एक कॉमन टॉपिक लसावी आणि मसावी। सगळीकडे याच्यावरती प्रश्न विचारले जातात, प्रश्नांची लेवल कमी जास्त असते, पण हा टॉपिक सगळीकडे विचारला जातो। आणि या विषयामध्ये सांगायचं म्हटलं तर की तुम्ही गणिताची कितीतरी पुस्तकं घेऊन टाका, प्रत्येक पेजवर एक फॉर्म्युला, दोन फॉर्म्युला, तीन फॉर्म्युला, 10 फॉर्म्युले, 20 फॉर्म्युले असतील, असे असंख्य फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवणं कठीण झालंय। त्यामुळे आमचा प्रयत्न असेल की याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीतरी वेगळं द्यायचं, म्हणजे वारंवार तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवायची गरज पडणार नाही। कारण आपल्याला प्रश्न दिलेला असतो, प्रश्नासोबत 4 पर्याय दिलेले असतात आणि पर्यायापैकी आपल्याला उत्तर लिहायचं असतं। आणि जेव्हा पर्यायापैकी उत्तर लिहायचं असतं अशा वेळेस आपल्याला असा प्रश्न सोडवणं फार सोपा असतो, पण कुठेतरी छोटासा जो क्ल्यू असतो तो आपल्याला सापडला पाहिजे। आणि नेमकी आपण त्याचीच तयारी करून घेणार आहे की कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने सोडवता आला पाहिजे। कारण वेळेला खूप महत्व आहे विद्यार्थी मित्रांनो। जर तुमचं वेळेचं कॅल्क्युलेशन नसेल, वेळेला जर तुमच्याकडे महत्व नसेल, तर मात्र कुठेतरी तुम्हाला अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना लांब राहावं लागेल, कारण जमणारच नाही। किती वेळेस तुम्ही अटेंड करा, परीक्षा पास होणार नाही। म्हणून आम्ही आपल्यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लसावी आणि मसावी म्हणजे कधी न पाहिलेली लसावी आणि मसावी अशी पद्धत, ओके। तर या पद्धतीने आपल्याला सगळं सोडवायचं आहे। तर सुरुवात करूया, थोडंसं लसावी आणि मसावी बेसिक समजून घेऊया। मग सुरुवातीला मसावी म्हणजे काय, मग मसावी म्हणजे काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मसावी म्हणजे काय, असे काहीतरी तुमच्याकडे ऑप्शन दिलेले असतील प्रश्नांमध्ये, बरोबर। आणि प्रश्नांमध्ये जेव्हा तुमच्याकडे ऑप्शन दिलेले असतील, अशा प्रश्नांमध्ये विचारलं असेल तर अशा प्रश्नांमध्ये एखाद्या वेळेस जी मोठी संख्या असते, बरोबर आहे, मोठ्यात मोठी संख्या मसावी। मग आता मोठ्यात मोठी संख्या काय, तर या सगळ्या संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे ती असेल आपल्यासाठी मसावी। याच्यानंतर सेकंड जो आपला पॉइंट दिलाय, अशी संख्या की ज्या संख्येने, बघा, ज्या संख्येने सर्व संख्यांना भाग जातो, बरोबर आहे, ज्या संख्येने सगळ्या संख्यांना भाग जातोय, म्हणजे दिलेल्या ज्या संख्या आहे आपल्याला या सगळ्या संख्यांना भाग गेला पाहिजे। मसावी हा दिलेल्या संख्ये एवढा व त्यापेक्षा लहान असतो, म्हणजे ज्या काही संख्या दिलाय हा त्यांच्यामध्ये लहान असेल किंवा त्यांच्यापेक्षाही लहान असेल, या सगळ्यांना आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय। तर याच्यामध्ये काही आपल्याला 1, 2, 3 अशी एक्झाम्पल दिले, तर आपण एका काही क्षणामध्ये मसावी काढण्याची पद्धत समजून घेऊया। कारण आपल्याला अवयव पद्धतीने मसावी काढता येतो, अवयव पद्धतीने लसावी काढता येतो, या सगळ्या पद्धती आपण पाहिल्या असतील लसावी आणि मसावीच्या, पण ह्याच वारंवार आपण केल्यानंतरही आपल्याला परीक्षेमध्ये वेळ लागतोय, कारण प्रश्न आपल्याला पाहिजे तसे सोपे विचारले जाणार नाही। आणि लसावी आणि मसावी जर का आपल्याला समजून घ्यायचं असेल तर अशा वेळेस आपल्याला आपल्या गणिताच्या कॉन्सेप्ट क्लिअर असणं फार गरजेचे आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला टेबल व्यवस्थित आले पाहिजे, पाढे जे असतात ते तुमचे व्यवस्थित लर्न पाहिजे, आणि ते जर नसतील तर मग कॅल्क्युलेशन करता येणार नाही, कारण सगळा खेळ तर तिथेच आहे। तिथूनच आपल्याला काही कॉन्सेप्ट सॉल्व्ह करायच्या होत्या, पण याच्यामध्ये काय सांगितलं की मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येला ह्या सगळ्या संख्यांना भाग जातो। मग मसावीमध्ये बघा, याच्यामध्ये 6, 12 आणि 18 तीन संख्या दिल्या आहेत। किती संख्या दिल्या आहे, 6, 12 आणि 18। आता याच्यामध्ये जर मी सांगितलं की मसावी शोधायचा आहे, काय करायचं आहे, मसावी शोधायचं आहे, ह्या कंडिशन मध्ये म्हणजे पहिल्या कंडिशन मध्ये काय करायचं, 6, 12 आणि 18 याच्यामध्ये बघायचं की सगळ्यात छोटी संख्या कोणती होती, 6। 6 या संख्येने याच्यापेक्षा पुढच्या नंबरला भाग जातो का, हो, 6 दुने 12। तिसऱ्या संख्येला भाग जातो का, 6 त्रिक 18। याचा अर्थ याचा जो मसावी होता हा विद्यार्थी मित्रांनो 6च होता, कारण या सगळ्या छोट्या संख्येने सगळ्या संख्यांना भाग गेला, म्हणजे याच्यामध्ये कुठलेही अवयव आपल्याला पाडायची गरज नाही, सरळ सरळ उत्तर आपल्याकडे येतं। कारण स्पर्धा परीक्षेमध्ये कॅल्क्युलेशन करायला टाइमच नाही आपल्याकडे, मग याच्यामध्ये काय करायचं की डायरेक्ट उत्तर काढायचं। आता आपल्याकडे प्रश्न क्रमांक दुसरा असेल, बघा, 8, 20, 28 आणि 44, बरोबर आहे।
4. आपल्याला 1 आणि 2 एवढं सोपं विचारलं जाणार नाहीये. अशा कंडिशन मध्ये काय करायचं, 8, 20, 28 आणि 44. मग 8, 20, 28 आणि 44 मध्ये सगळ्यात छोटी संख्या कोणती दिली आहे, 8. मग 8 ने 20 ला भाग जातो का, बघा जातोय का, 8 दुने 16, 8 त्रिक 24 नाही जात. 8 ने 28 ला भाग जातो का, नाही जात. 8 ने 44 ला भाग जातो का, 8 10 80, 8 पंचे 40, 8 सकम 48, भाग जात नाहीये. बघा मग आता काय केलं की आपल्याला संख्या दिलाय 8, 20, 28 आणि 44. बघा आता मी सांगितलं की कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला उत्तर काढायचंय आणि सगळ्यात छोटा नंबर असला पाहिजे, सगळ्यात छोटा नंबर असला पाहिजे. लक्षात आलंय, सगळ्यात छोटा नंबर, बरोबर आहे. मग आता या नंबरला काय करायचं की ह्या पद्धतीमध्ये मसावीमध्ये सगळ्यात छोट्या नंबरला 1, 2, 3 या संख्येने भाग देऊन बघायचा. एक छोटासा प्रयत्न करून बघूया आपण. ओके, अवयव पद्धत तुम्हाला माहिती तर आपण अवयव पद्धतीने थोडस बघूया. म्हणजे 8 ने जर का भाग दिला तर काय येणार, खाली 4 येणार, बरोबर आहे. म्हणजे याचा जो पहिला भाग असेल हा 4 असेल. लक्षात आलं. मग 4 ने या संख्येला भाग जातोय का, हो जातोय. 4 ने या संख्येला भाग जातोय का, जातोय. 4 ने या संख्येला भाग जातोय का, जातोय. म्हणजे सगळ्या संख्येला 4 ने भाग जात आहे. याचा अर्थ या संख्येचा जो मसावी असेल हा 4 असेल. आपण काय केलं, या कोणत्याही संख्येला हात लावलेला नाहीये, फक्त छोट्या संख्येचे आपण फॅक्टर केले, अवयव पाडले, बरोबर आहे ना. म्हणजे काय केलं की सिंपल पद्धतीने आपण समजून घेतलंय. कारण हीच पद्धत जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला सोप्या पद्धतीने लक्षात येईल, बरोबर. याच्यामध्ये पद्धती खूप दिल्या, आपण भागाकाराची पद्धत वापरली. याला आपण असंही करता येत होतं की 2 गुणेला 4, बरोबर आहे. म्हणजे 8चे 2 भाग केले. ट्री पद्धतीने ही पद्धत सोडवता येते. हा तिसरा ऑप्शन जो होता आपला हा 30, 42 आणि 135, बरोबर. 30, 42 आणि 135. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, सगळ्यात छोटा नंबर बघायचा होता. सगळ्यात छोटा नंबर काय असेल, 30 असेल. या 30 ने या दोघं संख्यांना भाग देऊन बघायचा आहे. शक्य आहे का, नाही. डायरेक्ट 30 ने आपण या संख्यांना भाग देऊ शकत नाहीये. मग अशा वेळेस काय करायचं, आपण 30चे अवयव पाडायचे, बरोबर आहे. म्हणजे 30चे जेव्हा आपण अवयव पाडणार तेव्हा आपल्याला बघायचं की आपल्यासाठी कुठला ऑप्शन आहे. मग अवयव पाडण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धती वापरता येतात. समजा आपण वेगवेगळ्या पद्धती घेऊ शकतो. मग आता 30, आता अवयव पाडण्याची पद्धत काय, अवयव म्हणजे काय, हा जो मसावी असेल हा 30पेक्षा लहान असेल. म्हणून 30 या संख्येला 1 ने भागून बघा, 2 ने भागून बघा. मग आपण काय केलं, 30 1 आहे 30. बघा मी ज्या पद्धतीने लिहितो ही पद्धत लक्षात ठेवायची. मग आता 30 ला जर मी 2 ने जर भाग दिला तर उत्तर काय येणार, 30 दून 15, बरोबर. नंतर 30 ला जर मी 3 ने भाग दिला उत्तर येणार 10. 30 ने मी 4 ला भाग देऊ शकतो, नाही देऊ शकत. 5 ने दिलं तर बघा मला सगळे इथे फॅक्टर लक्षात आले की 2, 3, 5, 6, 10. मग आता याच्यामध्ये जी संख्या असेल जी या सगळ्या संख्यांना भाग देऊ शकते तो आपला मसावी असेल. मग सगळ्यात अगोदर आपण 30 ने भाग देऊ शकतो का, नाही, बरोबर. मग 15 ने भाग देऊ शकतो का, तर नाही. 10 ने भाग देऊ शकतो का, नाही. मग 6 ने भाग दिला तर 6 पंचे 30, पण मग इकडे नाही होणार, बरोबर आहे. मग आपल्यासाठी असेल 5, 5 ने याला आणि याला भाग जाईल पण बाकीच्या संख्यांना जाणार नाही. बघा ऑटोमॅटिकली ऑप्शन आपल्याला थोडंसं पुढे जावं लागेल. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न असतात. थोडीशी लेवल आपल्याला वाढवून दिली जाते की ज्या ठिकाणी कॅल्क्युलेशनची गरज असते. पण आपण किती सोप्या पद्धतीने इथे फॅक्टर केले त्यामुळे आपल्याला लक्षात येईल. जर आपल्याला भागाकाराच्या कसोट्या माहिती असतील, बरोबर आहे. 4 आणि 2 6 होतात. 6 या संख्येला कशाने भाग जातो, तर 3 ने भाग जातो. म्हणजे भागाकाराची कसोटी सुद्धा आपल्याला इथे माहिती पाहिजे. लक्षात आलं असेल. मग 3 ने या संख्येला भाग जातो का, हो. 10 या संख्येला नक्कीच जातो. या संख्येला या संख्येलाही जातो. म्हणजे याचा अर्थ याचा जो मसावी असेल हा 3 असेल. बघा सोप्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धती आपण इथे पाहिल्यात. म्हणजे 6, 12 आणि 18 जेव्हा अशा प्रकारच्या संख्यांचा क्रम आपल्याला दिलेला असतो तेव्हा सगळ्यात छोटी संख्या ही जर उर्वरित संख्यांना जर भाग देत असेल तर तोच आपला मसावी असतो. दुसरी गोष्ट 8, 20,
28 आणि 44. मी वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या घेण्याचा प्रयत्न केलाय की 8, 20, 28 आणि 44. जेव्हा अशा प्रकारच्या संख्या आपण घेतो तेव्हा काय होतं की 8ने सगळ्या संख्यांना भाग जातोय का? नाही जाते. मग 8ने सगळ्या संख्यांना जेव्हा भाग जात नाहीये तेव्हा आपण काय केले? त्याचे फॅक्टर केले, म्हणजे अवयव करून घेतले. मग अवयव करून घेताना सुरुवातीला 8/2 केलंय, बरोबर आहे की नाही? म्हणजे लक्षात आलं आपल्याला संख्या मिळाली 4, आणि मग जो पहिला नंबर आपल्याकडे आला त्या नंबरने आपण सगळ्या संख्यांना भागून पाहिलं. म्हणजे 20लाही भाग केला, 28लाही भाग केला आणि 44ला भाग केला, म्हणून आपल्याकडे मसावी 4 आला. पण त्याच्यामध्ये ऍडव्हान्स थोडासा लेवल चेंज केली. मग लेवल चेंज केली काय? तर आपल्याला मॅथची लेवल आपली असली पाहिजे भागाकाराच्या सोप्या सोप्या कसोट्या आहेत त्या आपल्याला जर माहिती असेल तर हे आपल्याला लगेच समजलं असतं की 3ला 3नेच भाग जाणार, 4 आणि 2 होत आहे म्हणजे 3ने भाग जाईल. परंतु आपण पहिल्यांदा 30ने भाग देऊन पाहिला, नाही जमलं. म्हणजे या सोप्या पद्धतीने आपल्याला जो मसावी नावाचा प्रकार होता हा समजून घ्यायचा होता. मसावी नंतर पुढचा जो प्रकार असेल आपला तो असेल लसावी. बघा याच्यामध्ये भाग करून पाहिला. आता लसावीमध्ये काय होतं, या मसावीच्या थोडंसं उलट होईल. म्हणजे जी पद्धत असेल लसावीची. आता लसावीमध्ये काय, लहानात लहान संख्या, बरोबर आहे, लहानात लहान संख्या. लहानात लहान संख्या म्हणजे काय, लसावी म्हणजे अशी संख्या की तिला सर्व संख्यांनी भाग जातो. म्हणजे ह्या ज्या सगळ्या संख्या दिल्या या सगळ्या संख्यांनी आपल्याला त्या संख्येला भाग गेला पाहिजे अशी संख्या शोधायची आहे. याच्यानंतर खूप साऱ्या संख्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत. मग या संख्यांपैकी आपण बघूया लसावी हा दिलेल्या मोठ्या संख्ये एवढा व त्यापेक्षा मोठा असतो. म्हणजे दिलेल्या संख्या बघा, मसावीमध्ये काय केलं, सगळ्यात छोट्या नंबरवरती काम केलं आपण सिक्वेन्स मधल्या. आता लसावीमध्ये काय करतोय की सगळ्यात मोठ्या संख्येसोबत काम करतोय. मग या संख्येमध्ये सगळ्यात मोठी संख्या जर असेल आपल्यासाठी तर ती होती 56, बरोबर आहे, 56. मग 56ला ह्या संख्यांनी उर्वरित संख्यांनी भाग जातो आहे का, तरच आपला लसावी निघेल. मग आता याचा लसावी काढताना बघा 28 दुने 56. एक गोष्ट लक्षात आली, कॅल्क्युलेशन तुम्हाला जमायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. जर कॅल्क्युलेशन येत नसतील ना तर मग हे सगळं मला सांगून फायदा होणार नाही. मग 28 दुने 56. जर तुम्हाला 12चा पाडा येत असेल सो कसं येतं, होतंय शक्य. 12 1 12, 12 दुने 24, 12 3 36, 12 चौक 48, 12 पंचे 60. येतंय, नाही येते. ओके, 7ने भाग जातोय, 7ने भाग जातोय, 7 8 56. पण 12ने भाग जात नाहीये. मग अशा कंडिशन मध्ये आपल्याला काय करावं लागेल, 56 पेक्षा मोठा नंबर घ्यावा लागेल. बरोबर, काय करावं लागेल, 56 पेक्षा मोठा नंबर घ्यावा लागेल आणि पुन्हा एकदा त्या संख्यांना आपल्याला ट्राय करावं लागेल. लक्षात आलंय, इथे हा प्रकार आहे. आपण ऑप्शन क्रमांक 2 बघूया. बघा याच्यामध्ये आपल्याला 12ने भाग जातोय का, कन्फर्म. नोटबुक समोर असली पाहिजे, कॅल्क्युलेशन आपण केलं पाहिजे. काय, कारण 12चा टेबल आपल्याला माहिती पाहिजे. मग 56 दुने आपल्याला काय करता येईल, याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ओके, 56चा आपल्याला टेबल तयार करावं लागेल. 56 2 चा किती येणार, 56 2 चा किती येणार, कारण दोन संख्या तर कट झाल्या ना की या दोन संख्यांनी डिवाइड होते. फक्त आपल्याला काय केलं पाहिजे, 12ने भाग गेला पाहिजे. मग 56 म्हणजे किती होतील, 6 दुने 12, म्हणजे उत्तर किती येईल, 112. मग 112ने भाग जातोय का 12ला, शक्य आहे का? म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला शोधाव्या लागतील. हा एक क्वेश्चन तुमच्यासाठी ऑप्शन मध्ये होता. म्हणजे आपल्याला काय करायचं आणि हे व्यवस्थित समजून घ्यायचं. याच्यासाठी मी परत प्रश्न क्रमांक इथे घेतलाय की 5 10 15 20 आणि 30. मग 5 10 15 20 आणि 30 याच्यामध्ये काय करायचं की मोठी संख्या आपली काय दिली आहे, 30. मग 5ने भाग जातोय का, जातोय. 10ने भाग जातोय का, जातोय. 15ने भाग जातोय का, जातोय. 20ने भाग जातोय का, जात नाही. मग मी सुरुवातीला काय करणार, 30 गुणेला 2 किती घेणार, 60. 60ला भाग जातोय का, जातोय. म्हणजे माझा लसावी हा किती असेल, 60 असेल. काय असेल, 60 असेल. बरोबर. मग पुढचा आपण एक ऑप्शन बघूया, 4 12 16 24. बरोबर, 4 12 16 आणि 24 असेल. याला मल्टिपल करायचं बरं पुढे जाऊन. 4 12 16 आणि 24 कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा आहे. 4 12 16 आणि 24. मग 4चा जर तुम्हाला येत असेल, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 5 20, 4 6 24. ओके, क्लिअर. 12 1 12, 12 2 24. 16 नाही होऊ शकत. मग आपल्याला काय करावं लागेल, ओके, 24 मल्टिप्लाइड बाय 2.
24 दुने 48, मग 16 त्रिक 48, म्हणजे 16च्या टेबल आता 16ने डिवाइड होतोय का? हो, 100% डिवाइड होतोय, म्हणजे हा असेल याचा लसावी. सोप्या पद्धतीने लसावी काढतोय आपण एकदम. बघा आता पुढची संख्या असेल आपली, इथे आपण 2 क्रमांक देऊया, इथे 3 क्रमांक देऊया. मी ऑप्शन समजावून सांगण्यासाठी दिला होता. 2 4 6 8 10 आणि 12. ओके, 2 4 6 8 10 आणि 12. मग मोठी संख्या काय असेल याच्यामध्ये आपल्याला? 12. बरोबर. मग 12ला 2ने भाग जातोय, 4ने भाग जातोय, 6ने भाग जातोय, 8ने भाग जातोय, नाही जाते, 10ने भाग जातोय, नाही जाते. 2 संख्यांनी भाग जात नाही. मग अशा कंडिशन मध्ये आपण काय करणार? अगोदर 2ने मल्टिप्लाय करणार. उत्तर किती आलं? 24. 8ने भाग जातोय, 10ने भाग जातोय का? नाही जात. मग जेव्हा ह्या संख्यांना इथपर्यंत जातोय, म्हणजे 12 अशी एक संख्या आहे की जिला जर 10ने, कारण बाकीच्या संख्यांनी आपण मल्टिपल केलं तर जातोय, मग आपल्याला काय पाहिजे? लसावी. अशा कंडिशन मध्ये 10ने अशी कोणती संख्या त्याला मल्टिपलच करावं लागेल, म्हणजे डायरेक्ट 120. 120 हा काय असेल? या सगळ्या संख्यांचा काय असेल? लसावी असेल. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? लसावी असेल. बरोबर. मग हे सगळे ऑप्शन आपल्याला व्यवस्थित बारकाईने अभ्यास करायचा की लसावी कसा काढायचा, मसावी कसा काढायचा, आणि हे सगळ्यांचा जर सिस्टमॅटिकली आपण अभ्यास केला तर बऱ्यापैकी आपल्याला समजेल. हीच पद्धत फॉलो करायची. मोठ्या संख्येला आपण फोकस करायचंय. लसावी काढत असताना मोठ्या संख्येला फोकस करायचंय सिक्वेन्स मधल्या, आणि मसावी काढायचं असेल तर छोट्या संख्येला फोकस करायचंय. याचेही अवयव पाडायचे, पण तिकडे भागाकाराच्या पद्धतीमध्ये आपल्याला सोपं जातंय, इकडे मल्टिपल करावं लागेल. म्हणजे याचा आपल्याला काय करावं लागेल? टेबल करावं लागेल. तर मसावी आणि लसावी तुमच्याकडे कॉन्सेप्ट लक्षात आले असतील. आता आपण बघूया की वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वेगवेगळे प्रश्न कशा पद्धतीने आले आणि ते आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचे आहे. तर याच्यामध्ये आपल्याकडे आता जो पहिला प्रश्न आहे 18 आणि 24 याचा लसावी आणि मसावी. बघा काय विचारलं गेलंय? 18 आणि 24 या 2 संख्यांचा लसावी आणि मसावी आपल्याला काढायचा आहे. मग तुमच्याकडे जर नोटबुक असेल, पेन हातात असेल, तर तुम्हाला लगेच सांगता येईल की आपल्याकडे सांगितलं आहे 18 आणि 24 या 2 संख्या आपल्याला दिल्या आहेत. याचा आपल्याला काय काढायचं आहे? लसावी आणि मसावी. मग सुरुवातीला आपण काय केलंय? पर्याय दिलेत. पर्यायामध्ये बघूया आपण. सगळ्यात छोटे नंबर काय दिलेत? 6, 8, 10, 6. मग आता या नंबरपैकी या 2 संख्यांना ज्या संख्येने भाग जात असेल ती संख्या बघा. मसावीमध्ये काय करावं लागतं? बस सुरुवातीचा पर्याय आपण जर घेतला 6, गेला का भाग 2 संख्यांना? हो. 6 त्रिक 18, 6 चौक 24, म्हणजे याचा मसावी काय असेल? 6 असेल. मग आता आपल्याला काय करावं लागेल? लसावी काढावा लागेल. लसावी काय असेल? या संख्येपेक्षा मोठी संख्या असेल, आणि मसावी काय असेल? या संख्येपेक्षा छोटी संख्या असेल. आपल्याला सुरुवातीलाच पाहिलं आपण. मग आता आपल्याकडे 6 नंबर, म्हणजे काय झाला? याच्यामध्ये हा पर्याय आणि हा पर्याय असाही कट झाला. मसावी शोधला. मग लसावी शोधताना जर तुम्हाला टेबल नसतील तर बऱ्यापैकी लक्षात येईल की 18चा आणि 24चा बरोबर आहे. म्हणजे काय आहे? आता इकडे बघा, 24 त्रिक आणि 18 चौक. याचा आपण असं जरी करून पाहिलं, एक पद्धत असते क्रॉसमध्ये पण बघा 24 मल्टिप्लाइड बाय 3. 24 त्रिक किती आलंय? 72, आणि 18 4 केले 72. म्हणजे अशी एक संख्या आली. या 2 संख्यांना जर आपण मल्टिपल केलं तर या 2 संख्यांनी या 72 संख्येला सहज भाग जातोय. बरोबर आहे. म्हणजे हा काय असेल? आपला लसावी. म्हणजे आपल्याकडे जो ऑप्शन असेल 72 आणि 6 पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. बघा आपण कुठे शोधतोय? क्ल्यू आपल्याला जो दिलाय तो. प्रश्न सोडवण्याची पद्धत आपण शिकतोय आता. लसावी आणि मसावी आपल्याला जमतो. बरोबर आहे की नाही? मग लसावी आणि मसावी आपल्याला काढताना मसावी हा दिलेल्या सिक्वेन्स पेक्षा छोटा नंबर, लसावी हा दिलेल्या सिक्वेन्स पेक्षा मोठा नंबर. मग हे नंबर शोधताना आपण पर्यायाचा वापर केला, म्हणजे वेळही वाचला आणि फॉर्म्युलाही कुठलाही लावायची गरज पडली नाही. टेबल वगैरे थोडंसं लर्न करून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, तर हे कॉन्सेप्ट आपल्याला स्पीडली वापरता येतात. पुढचा प्रश्न बघूया, कारण मागचा प्रश्न नक्कीच तुम्हाला लक्षात आला असेल. आता बघा 2 संख्यांच्या ऐवजी आपण 3 संख्या घेतल्यात. बरोबर आहे. इथे काय दिलंय? 48, 60 आणि 72.
काय काढायचंय आपल्याला? सगळ्यात अगोदर बघायचं काय काढायचं आहे, मसावी. म्हणजे या तिघ संख्यांपेक्षा उत्तर आपलं काय असेल, आता छोटा नंबर असेल. मग आपण जाऊ पर्यायापर्यंत. मग पर्याय दिला आपल्याला, पहिला पर्याय काय दिलाय? 8. 8 या संख्येने याला भाग जातो का? 8 45, 8 सक 48, 60, 8 पंचे 40, शक्य नाहीये. 72, 8 9 72, बरोबर आहे. पण 8 ही संख्या याला सॅटिस्फाईड करत नाही. पर्याय आपला तिथे संपला. लक्षात आलंय? मग आता पर्याय जर आपला त्या साईडला संपत असेल तर आपल्याला लक्ष द्यायचंय 48. मग 48 या संख्याला सहज ऑप्शन मध्ये काय बघा, 15 ही संख्या होत नाही, 10 ही संख्या होत नाही. मग पर्याय क्रमांक आपला 3 जो उरलेला आहे बघा, 12 12 आणि 12 भाग गेला पाहिजे. आपला प्रयत्न काय असेल, मोठ्यात मोठी संख्या. ओके, या संख्या ज्या दिल्या या संख्यांना अशी एक छोटी संख्या आपण शोधली की या सगळ्यांना भाग जातो. ओके, याला भाग जातोय 12 पंचे 60, 12 चौक 48. म्हणजे किती सोपी पद्धत आहे की पर्यायातून आपल्याला उत्तर शोधता येतं. पण लसावी आणि मसावी काय करायचा, याच्यापेक्षा छोटा नंबर असेल तर. खूप सारे आपल्याकडे क्वेश्चन्स आहे, याच्यापैकी आपण बघूया की वेगवेगळे प्रश्न कशा पद्धतीने असतील. प्रश्न क्रमांक जो आपल्यासाठी आलाय 25 75 100 या संख्यांचा लसावी काढा. नक्कीच तुम्ही तोंडी सांगितलं असेल आता, कारण मी काय सांगितलं, याच्यापेक्षा मोठा नंबर असला पाहिजे. आणि सगळ्यात अगोदर फोकस कुठे करणार आपण, मोठ्या संख्येवर, की मोठ्या संख्येच्या मल्टिपल मध्ये. मग मोठी संख्या एकतर हा लसावी असेल किंवा याच्या मल्टिपल असेल. मग याच्या मल्टिपल कुठे आहे का, 100 100 दुने 200 झाले पाहिजे, 100 दुने 300 झाले पाहिजे. ओके, म्हणजे डायरेक्ट पर्याय क्रमांक दुसरा. लक्षात आलंय? मी काय केलं की या संख्येला याला भाग जातोय का, नाही जात आहे. या संख्येने याला भाग जातोय का, जातोय. म्हणजे या संख्येला जेव्हा भाग जातो तर मी काय केला, याला मल्टिपल केला. म्हणजे मल्टिपल काय करणार मी, 100 मल्टिपल बाय 2. 200 ने भाग जातोय, नाही जात. मग मी काय केलं, 100 मल्टिपल 3 केला. किती झाला, 300. 300 ने भाग जातोय, नक्कीच जातोय. जर 75 ने भाग दिला तर उत्तर किती येणार, 4 येणार. म्हणून पर्याय क्रमांक दुसरा 300. लक्षात आलं? ही कॉन्सेप्ट फॉलो करायची. आपल्याला लवकरात लवकर लसावी आणि मसावी व्यवस्थितपणे जमेल, पण त्यासाठी प्रॅक्टिस पण करावी लागेल. पुढचा प्रश्न बघूया. खूप सारे प्रश्न आपल्यासाठी घेऊन आलोय, व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आहे आपल्याकडे. बघा आता 25 30 35 आणि 40 चे लसावी किती. बघा तुम्ही जर पाहिलं असेल की आता जो टेबल नंबर साठी आपल्याला तो खूप मोठा दिलाय. असे प्रश्न आपल्याला वेळ खाऊ प्रश्न असतात, जमणार नाही अशातला भाग नाही. विचार केला तर सहज जमेल, पण आपल्याला वेळ जाणार आहे या प्रश्नांमध्ये. कारण 3800 4400 4200 आणि 4000 अशा संख्या आपल्या समोर आलेल्या आहेत. आणि अशा संख्या जेव्हा आपल्या समोर आलेल्या आहेत तेव्हा आपल्याला काय करायचंय, आपली जी मोठी संख्या असेल ही किती आहे, 40. मग आता 40 अशा संख्येला कोणकोणत्या संख्येत आपल्याला बघावं लागेल. सहज जर आपण विचार केला, मल्टिपल आहे, मल्टिपल आहे, ही पर्यायामध्ये येत नाही. आपल्याला ट्राय करावं लागेल बाकीच्या संख्यांमध्ये. बरोबर आहे? म्हणजे सगळ्या संख्या बघत असताना आता या संख्येला या संख्येने भाग जातोय का, नाही. या संख्येने भाग जातोय का, नाही. या संख्येने भाग जातोय का, नाही. मग अशा वेळेस आपण जो पर्याय बघत होतो, आपल्याला माहितीये की आपल्याला या सगळ्या संख्यांचा आता काय करावं लागणार आहे, अवयव पद्धतीने शोधावं लागणार आहे किंवा दिलेले नंबर आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहेत. मग अशा कंडिशन मध्ये आपल्याला 25 30 35 आणि 40 अशापैकी 2 संख्या घ्यायच्या आणि 2 संख्यांनी या संख्यांना भाग देऊन बघायचा. मग याच्यामध्ये आपण 3800 पर्याय आपण बघूया, कारण सिंपल आहे. आपण याच्या मल्टिपल मध्ये जरी जाण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला सहज हे गणित सोडवता येणार नाही. पहिल्यांदा जाणवत असं, पण आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल. मग आपल्याकडे खूप सारे पर्याय दिलेत 3800. मग आता 40, बरोबर आहे. आता 40 असा कोणकोणत्या संख्या आहेत की ज्यांना भाग जातो. बघा आपल्याकडे 4400 आहेत, बरोबर आहे. या संख्येला 40 ने भाग जातो का, सगळ्यात अगोदर चेक करायचा. जाईल 1010, बरोबर आहे, गेला. या संख्येने भाग केला म्हणजे हा पर्याय आपल्याकडे ऑप्शन आता आहे. नंतर आपण सगळे पर्याय बघूया. 40 या संख्येने भाग जातोय, कट झाला. ओके, होईल का, 9 चौक
36, 4 पंचे 20, याला पण भाग जातोय. बरोबर, समजून घ्यायचं आहे अगोदर की काय होतंय, पर्याय आपल्याला कशा पद्धतीने समोर येणार आहे. जेव्हा आपला पहिला ऑप्शन त्याच्यानुसार जेव्हा आपल्याला गणित सोडवता येत नाही, याच्यामध्ये आपण 4200 बघूया, जमतंय. ओके, 4 1 4, 4 पंचे 20, आणि ऑब्विसली हा तर जाणार आहे. म्हणजे 40 या संख्येने दिलेल्या पर्यायामध्ये सगळ्या संख्यांना भाग जातोय. हा झाला पहिला भाग आपला. मग आपल्याला जेव्हा पहिला ऑप्शन आपला संपलेला असतो तेव्हा दुसरा ऑप्शन ट्राय करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग दुसरा ऑप्शन जेव्हा आपण ट्राय करतो तेव्हा तो ऑप्शन व्यवस्थित समजून घ्यायचा. कारण हा प्रश्न मी समजून याच्यासाठी सांगतोय कारण बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे. आणि जेव्हा आपल्याकडे पहिला पर्याय संपलेला असतो तेव्हा आपल्याकडे बघायचं की दुसरी एक संख्या घ्यायची आणि त्या संख्येने भाग जातो का, हा आपल्याकडे काय असेल दुसरा. म्हणजे जेव्हा हे सगळे पर्याय या 3 नंबरने डिवाइड होतील त्यातला एक आपला ऑप्शन असेल. मग आपण एखादी नंबर घेऊन या. बघा 35 ने याला डिवाइड होतंय का, 35 ने याला डिवाइड होतंय का याला, कारण याच्याशिवाय आपल्याला दुसरा ऑप्शन काढता येणार नाही. मग आपण एक सोपा पर्याय घेऊया, 40 घेतला, 40 नंतर 30 घेऊया. ओके, होतंय का, 1 3 शक्य नाहीये. बरोबर आहे. ओके, हा ऑप्शन आपला कट झाला. दुसरा ऑप्शन आपण घेऊया, कट झाला 14, हे पण पॉसिबल. 4 त्रिक 12 उरले नाही, हा पण ऑप्शन आपला कट झाला. आता आपण शेवटचा बघा, प्रत्येक गोष्टीला आपल्याला डिवाइड करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो, पर्याय नाहीये. ओके, आपल्याला कसोटी जर लक्षात असेल तर आपल्याला लगेच समजेल की 3 चौक बरोबर आहे 1400, म्हणजे एका संख्येला भाग केला आणि आपण चौथा ऑप्शन ट्राय करायचा आहे तर आपल्याला पर्याय लक्षात येईल. ओके, नाही येणार, रिपीट नंबर होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बघा, जो कम्प्लीट डिव्हिजिबल नंबर असतो की ज्या संख्येने भाग केला ती संख्या आपल्यासाठी काय होती 4200. कारण 30 आणि 40 या दोघं संख्यांनी जो नंबर होता त्या नंबरला भाग केला तो असेल 4200. म्हणून आपला जो लसावी असेल हा असेल 4200. ओके, याला वर्क करावं लागणार आहे, याला तुमचं कॅल्क्युलेशन खूप स्ट्रॉंग लागणार आहे. जर तुमचं कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग नसेल तर लसावी आणि मसावी एवढ्या सोप्या प्रकारामध्ये आपला 1 मार्क नक्की जाईल. बघा, मी प्रत्येक प्रश्न डिटेल सोडवण्याचा प्रयत्न केला. मी याला तुम्हाला शॉर्टकटमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न नाही केला कारण आपल्याला कॅल्क्युलेशन करावे लागतात. नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल कारण या 2 पर्यायाने 2 नंबर्सने काय झालं 42 या संख्येला डिवाइड झालंय. लक्षात आलंय, म्हणून आपला लसावी आपण ऑप्शन मधून शोधला. नाहीतर आपल्याला परत तिसरा नंबर घ्यावा लागला असता जर आपल्याला हा ऑप्शन आता मिळाला नसता. तर वेळ जाणारी पद्धत असते, काही वेळेस आपल्याला प्रॉपर काम करावं लागतं. चला पुढचा प्रश्न बघूया याच्यामध्ये. ओके, सो एबीसी हे 3 मित्र एका वर्तुळाकृती, बघा शाब्दिक उदाहरणांमध्ये आहे, बुद्धिमत्तेमध्ये विचारला जातो हा प्रश्न. हा प्रश्न कुठे विचारला जातो, बुद्धिमत्तेमध्ये. म्हणजे सांगितलं काय की एबीसी हे 3 मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती, बरोबर आहे, एक फेरी अनुक्रमे 12, 18 आणि 20 सेकंदात पूर्ण करतात. बघा काय सांगितलंय, 12, 18 आणि 20. ओके, 12, 18 आणि 20 वेळ दिलाय, सेकंदामध्ये पूर्ण करतात. तर किती मिनिटात हे तिघं पुन्हा आरंभ बिंदू जवळ भेटतील. म्हणजे 1 चक्कर मारतील, 2 चक्कर मारतील. म्हणजे दिलेल्या गोष्टींपेक्षा आपल्याला मोठा नंबर फाइंड आउट करायचा आहे. सगळ्यात पहिले इथे लसावी काढायचा आहे का मसावी काढायचा आहे, ही गोष्ट समजून घेणं अत्यंत गरजेची आहे. बरोबर आहे. काय झालंय, लसावी की मसावी, तर तेव्हा मला लक्षात आलं की इथे मला काय काढायचं आहे, लसावी काढायचा आहे. बरोबर आहे. 12, 18 आणि 20, बरोबर आहे, 12 आणि 18, 20 लक्षात आलं असेल तुमच्या आता. तर याच्यामध्ये काय सांगितलंय की किती मिनिटात, बघा पुन्हा एकदा जिथे फसवण्याचा प्रयत्न केलाय, आपल्याला जे ऑप्शन दिले हे याच्यापेक्षा छोटे दिले. म्हणजे आपल्याला वाटेल फर्स्ट टाइमला की आपल्याला मसावी काढायचं आहे, पण किती मिनिटात,
म्हणजे 1 मिनिट हा 60 सेकंदाचा असतो. 1 मिनिट म्हणजे काय असेल? 1 मिनिट हा 60 सेकंदाचा असतो. बरोबर आहे. आणि आपल्याला जे पर्याय दिले हे मिनिटामध्ये दिले. म्हणजे आपल्याला जर याचं उत्तर काढायचं असेल तर सगळ्यात अगोदर मिनिटातून आपल्याला सेकंदामध्ये रूपांतर करावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे याला मल्टिप्लाइड बाय 60 केले तर उत्तर येणार 6 18 180. याला आपल्याला केले तर 6 पंचे 300 सेकंद. याला केलं, प्रत्येकाला आपल्याला हे करूनच घ्यावं लागणार आहे. 360 ओके आणि 60 54. ठीक आहे. सगळे उत्तर आपण काढले जातात. म्हणजे काय झालं, मिनिटाचं आपण सेकंदांमध्ये करून घेतलं. कारण आपल्याला सगळ्याच गोष्टी सोप्या नाही येणार. लसावी मसावीचाच प्रश्न होता, पण विचारताना कसा विचारला, थोडासा फिरून विचारला, थोडीशी लेव्हल टफ केली. मग याच्यामध्ये बघा 12 18 आणि 20, 12 18 आणि 20. जेव्हा 12 18 आणि 20 याच्यामध्ये तुम्ही काम केलं तेव्हा कशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवायचा होता बघा. 12 18 आणि 20 हे जे 3 प्रश्न तुम्हाला सांगितले होते की सेकंदामध्ये पुन्हा कधी भेटणार, तेव्हा आपण काय करणार, लसावी काढणार. मग आता 12 18 आणि 20 अशा याच्यामध्ये कोणते नंबर्स आहे, या नंबरला या 3 नंबरने डिवाइड होणार सगळ्यात अगोदर बघा. आणि सुरुवातीला भेटणार आहे लगेच. मग काय, नक्कीच 20ने भाग जाणार, 18ने भाग जाणार आणि 12ने पण भाग जाणार. पर्याय क्रमांक पहिला, या 3 नंबरने या संख्येला भाग जातो आहे. पुढच्या संख्येला जातोय का, 20ने भाग जातोय, जातोय. 18ने भाग जातोय का, नाही जाते. ओके. 12 एके 12, 12 दुने 24, 12 त्रिक 36, 18 दुने 36. बघा याही संख्येला भाग जातो आहे. बरोबर आहे. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या संख्या आपल्याला दिल्या होत्या. म्हणजे बघा भाग जाताना आपण काय म्हटलं, लहानात लहान संख्या आपल्याला बघायची होती. मग यांच्यामध्ये लहान संख्या कोणती असेल आपण पुढच्या पर्यायात आता जाणार नाहीये. तर सगळ्यात लहान संख्या होती आपली 180 सेकंड. 180 सेकंदानंतर ते भेटणार आहे. याचा अर्थ ते परत कधी भेटणार आहे, 3 मिनिटानंतर भेटणार आहे. पर्याय क्रमांक पहिला उत्तर काय असेल, 3 मिनिटानंतर ते आपल्याला भेटणार आहे. विचारताना मिनिटात विचारलंय, देताना सेकंदामध्ये दिलंय. तर थोडंसं डिटेल आपण समजून घेतलं पाहिजे की अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला फसवतात. नक्कीच तुम्हाला हा प्रश्न समजला असेल आता प्रत्येकाला. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नामध्ये खूप चुका केल्यात. 1-1 2-2 मार्क घालवलेत आपले. पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला प्रश्न होता. मागच्या आता ज्या काही एक्झाम झाल्यात 2024च्या, याच्यामध्ये विचारलेला हा प्रश्न होता. नक्कीच पुढचा प्रश्न बघूया की 2 संख्यांचा मसावी 15 आहे. काय दिलंय, मसावी 15 आहे आणि त्यांचा लसावी 90 आहे. तर त्यातील एक संख्या 45 असेल तर दुसरी संख्या कोणती. नक्कीच फॉर्म्युलामध्ये काय केलं असेल, 2 संख्येचा गुणाकार करायचा, लसावी गुणेला मसावी करायचं. हे फॉर्म्युले तुमच्याकडे आहेत. मी एवढं सगळं करत बसायचं का, मी एवढं सगळं सांगणार नाही. कारण एवढा फॉर्म्युला करायचा, त्याच्यात वेळ घालवायचा, त्याचे कॅल्क्युलेशन करायचे. मला एवढं कळतं की 2 संख्यांचा मसावी 15 आहे. त्यातली एक संख्या किती असेल, बरोबर आहे. म्हणजे 45 या संख्येला 15 या संख्येने भाग जातो. मग मी गेलो डायरेक्ट ऑप्शन मध्ये. 15 या संख्येने 20ला भाग जातो का, नाही जात. 25ला भाग जातो का, नाही जात. 35ला भाग जातो का, नाही. ज्या संख्येला भाग जातो ती संख्या होती 30. बरोबर. म्हणजे माझा डायरेक्ट पर्याय जो असेल हा तिसरा असेल. बघा काही सेकंदामध्ये उत्तर आलं, कुठलंही कॅल्क्युलेशन केलं नाही. बरेच विद्यार्थी काय करतात, फॉर्म्युला लिहितात, व्हॅल्यू टाकतात, त्याचे कॅल्क्युलेशन करतात. एवढं करायची गरज होती का. एक संख्या दिली होती, मसावी दिला होता, मसावीने या संख्येचा भाग करा, डायरेक्ट तुमच्याकडे उत्तर येऊन जाईल दुसरी संख्या. काहीही करायची गरज नाही. अत्यंत सोपी पद्धत. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न व्यवस्थित वाचायचा. प्रश्न तुम्ही वाचत नसले तर तुम्हाला उत्तर लवकरात लवकर सोडवता येणार नाही. 2 संख्यांचा गुणाकार, परत एक वेळेस 2 संख्यांचा गुणाकार किती आला, 4335. त्याचा लसावी किती दिलाय बघा. काय दिलाय, लसावी किती दिलाय, 255. तर त्या संख्येचा मसावी किती. परत फॉर्म्युला वापरा, बाकीच्या सगळ्या गोष्टी करा. मला फार अवघड वाटतं असं.
मी काय केलं, मला एवढा सेन्स आहे की जर माझा 255 ओके या संख्येला मी जर 20 ने गुणाकार केला, कारण माझा जवळचा पर्याय काय होता +1 केला, तर उत्तर किती येणार 20 बरोबर आहे. आणि याच्यापेक्षा 3 ने केला -3 केला तर उत्तर किती असणार 10 बरोबर आहे. म्हणजे याला जर का मी 10 ने गुणाकार केला तर उत्तर किती येणार 2550. माझ्या उत्तराच्या जवळ नाहीये बरोबर. मग दुसरा ऑप्शन मी काय केला, याला 20 ने गुणाकार करून पाहिला बरोबर आहे. 255 गुणेला 20 उत्तर काय आलं याच्यात डबल येणार. 5 दुने 10, 5 दुने 10 आणि 1 11, 2 दुने 4 आणि 1 5. बघा उत्तराच्या आणि याच्यामध्ये अंतर आलं, कुठेतरी अंतर दिसतंय मला. म्हणजे जेव्हा मी हे कॅल्क्युलेशन करतो, ऑप्शन यूज करतो, तेव्हा मला हे लक्षात आलं की माझा हा ऑप्शन संपलेला आहे, हा ऑप्शन संपलेला आहे. आणि जिथे 20 ने उत्तर येत नाही तिथे 34चा प्रश्न उरत नाही. तेव्हा या सगळ्या पर्यायामधून मी हे सगळे पर्याय कट केले, कारण थोडासा कॅल्क्युलेटिव्ह पार्ट होता. कॅल्क्युलेटिव्ह पार्ट काय असेल की मी पर्याय पाहिले, आणि पर्याय जर पाहिले असते तर मला डायरेक्ट लक्षात आलं की 255 मला लसावी दिलाय आणि मला एक संख्या पाहिजे, तर त्या संख्यांचा मसावी किती असेल, मसावी काढायचं होतं ना. मग मसावी किती असेल, लसावी 255 म्हणजे काय करेल, या संख्याला काय करावं लागेल मला, या संख्याला भाग द्यावा लागेल. हाच एक ऑप्शन होता, पण भाग न देता मी काय केलं, या संख्येला या संख्येने गुणाकार केला. सो मला मिळालेलं उत्तर काय होतं 4335. ऑप्शन क्रमांक 4. थोडस फार मला इथे लिहावं लागतंय, याचं कारण असं आहे की आपल्याला थोडंसं डिटेल समजलं पाहिजे की प्रत्येक पर्यायाला कशा सोप्या पद्धतीने आपण करता येईल. अजून सोप्या पद्धतीने सांगता आलं असतं, पण डायरेक्ट सांगण्यापेक्षा तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. तर लसावी मसावीमध्ये या प्रकारचे सुद्धा प्रश्न असतात. थोडेसे हार्ड लेवलला हे प्रश्न विचारले जातात, पण प्रश्नपत्रिकेमध्ये हे प्रश्न विचारले गेलेत, त्याच्यामुळे आम्हाला हे प्रश्न सगळे समजावून सांगावे लागले. थोडंसं फॉर्म्युल्याच्या बाहेर येऊन काम करतोय, त्यामुळे लॉजिक लावावं लागेलच नक्कीच. तो 17 आपला एक पर्याय होता की ते आपलं उत्तर असेल, म्हणजे प्रत्येक वेळेस त्याच्यामध्ये जायचं नाहीये. पुढचा प्रश्न बघूया आपण. तर या पर्यायामध्ये 2 संख्यांचा मसावी 6 असून लसावी 72 आहे. 2 संख्यांचा मसावी 6 किती होता 6 दिलेला आहे, आणि लसावी किती दिलेला आहे 72. त्या संख्या 3/4 या प्रमाणात आहे, तर त्या संख्या कोणत्या. आता 3/4 या प्रमाणात आहे. परत मी सांगितलं की मसावी हा छोटा असला पाहिजे दिलेल्या संख्यांपासून, लसावी हा मोठा असला पाहिजे. मग आपल्याला 3/4. मग आता मी पाहिलं 3/4 लक्षात आलं असेल तुम्हाला. ओके 3/4 आहे. 3/8 त्रिक 24, 8 चौक 32 आहे. 6 त्रिक 18, 6 चौक 24, आणि यापैकी नाही. सगळ्या संख्या तर 3/4 प्रमाणात आहे. मग शोधायचं कसं, मग पुढचं ऑप्शन. मग शोधताना काय करणार आपण, दिलेल्या संख्यांचा मसावी 6 आहे. मग 6 या संख्येने 2 संख्यांना भागून पाहिजे. 6 दुने 12 या संख्येला भाग जात नाहीये, 6 ने याला जातोय तर याला जात नाही, म्हणजे या संख्येला भाग जातोय 6 त्रिक 18 आणि 6 चौक 24. आपल्याला 2 संख्या पाहिजे होत्या बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3. लक्षात आलं तुम्हाला. अत्यंत सोपं आहे. ऑप्शन मधून आपण शोधतोय, कुठेतरी आपल्याला हिंट दिलेली असते, तेवढी एक हिंट आपल्याला शोधायची आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन थोडासा वेगळा आलाय बघा. लसावीमध्ये दशांश पूर्णांक एखादी संख्या आलेली असेल तर अशा ठिकाणी करायचं काय. कारण एक वेगळा प्रश्न आलाय, मसावी लसावी दोघं काढायचे सांगितले, आणि आपल्याकडे असलेल्या संख्या लसावी आणि मसावी काढा. पर्याय खूप सारे दिलेत, सारखेच वाटत आहेत. 0.019. बघा जेव्हा अशा प्रकारचे पर्याय दिलेले असतात, याचा अर्थ आपल्याला या 4 पर्यायामध्ये एक उत्तर आहे, ते आपल्याला शोधायचं आहे. पण ते शोधायचं कसं हा प्रकार आम्हाला शिकायचा होता. मग आता संख्या काय दिली होती 0.57 आणि 9.5. मी थोडस या संख्यांना पूर्ण करून घेऊ का. ओके म्हणजे मला इथे काय करावं लागेल, 100
आणि इथे 10 संख्या वापरावी लागेल. याचा अर्थ माझा काय होऊन जाईल 57 आणि 95. लक्षात आलं. मग आता या दोन संख्यांना भाग जाणारी संख्या, तुम्हाला टेबल पण नाही माहिती, भाग जाणारी संख्या पण नाही समजत आहे. मग आपल्याला काय पाहिजे मसावी. मसावी इथे काय दिलाय 4, 18, 19, 19. याच संख्यानी भाग देऊन बघायचा. मी 4 बघा पूर्ण संख्या करून घेतल्या, मी डायरेक्ट 4 भाग देतोय. 4 याला भाग जाईल, याला भाग जाईल, जाणार नाही. 18 भाग जातोय का, 18चा टेबल माहिती असेल तर 18 पंचे 90 होत आहे, म्हणजे 18 पण याला भाग जाणार नाही. 2 पर्याय तर असेही संपले आपले. ऑप्शन मधून घेतलं आपण 100% कन्वर्ट करायचे. आता राहिल्याकडे आपल्याकडे 19. 19 ने भाग जातोय का, दोघं संख्यांना भाग देऊन बघतोय. 19 3, 19 5 बरोबर आहे. म्हणजे 3 आणि 5 19 या संख्येने भाग जातोय. बरोबर आहे. म्हणजे माझं उत्तर आता 19 आहे. मग 19 मध्ये मला 2 ठिकाणी 19 दिलेत, दशांश चिन्ह. मग आता मला पर्याय शोधायचा कसा. बघा मी लसावी शोधणार सुद्धा नाहीये याच्यामध्ये, डायरेक्ट माझा लसावी उत्तर असेल. मी काय केलंय बघा 100 आणि 10 पॉइंट नंतर 2 संख्या आल्यात. बरोबर आहे. मग पॉइंट नंतर 2 संख्या आल्यात तर माझा 19 उत्तर असेल. मग 19 उत्तर असेल म्हणजे काय केलं 19 मला काय करावं लागेल 19 ते काय करावं लागेल. बरोबर आहे ना. म्हणजे माझा जो 19 ही संख्या आहे याला भागेला मला काय करावं लागेल 100 करावं लागेल. उत्तर किती आलं 0.19. बरोबर आहे. 4थ्या क्रमांकाचा ऑप्शन आहे. लक्षात तुम्हाला आलं असेल. म्हणजे डायरेक्ट मला 100 या संख्येचं जे कॅल्क्युलेशन होतं ते मी इथे जॉईन केलं आणि माझा मसावी हा 0.19 असेल. लसावी शोधला सुद्धा नाही, लसावी आपल्याला डायरेक्ट आलाय. म्हणजे कुठलं तरी एक उत्तर काढा, दुसरं उत्तर सहज मिळेल. कारण ऑप्शन माझं एक म्हणजे तिसरा ऑप्शन आपला इथे कट झाला होता. लक्षात आलंय. आता शेवटचा एक प्रश्न आपण बघूया आणि थांबूया. ओके, शेवटचा जो प्रश्न असेल तो अशा पद्धतीने होता की एका टोपलीमध्ये चिकूचे 8, 10, 12. बघा कसं दिलंय 8, 10 आणि 12 3 संख्या दिल्यात. याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 4 चिकू उरतात. प्रत्येक वेळेस किती चिकू उरतात 4 चिकू उरतात. तर टोपलीमध्ये कमीत कमी किती चिकू असतील. म्हणजे खूप सारे चिकू होते, म्हणजे यांच्यापेक्षा जास्त संख्या होती. म्हणजे लसावी शोधायचा की मसावी शोधायचा, काय करायचं आहे लसावी करायचा आहे. बरोबर आहे. लक्षात आलं. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं हे समजलं पाहिजे. याच्यानंतर काय सांगितले की 4 चिकू उरतात, म्हणजे 4 हे जे जास्त होते ते पहिले कमी करा ऑप्शन मधून. बरोबर आहे. मग याच्यातून 4 केलं तर इथे काय असेल ऑप्शन 4 मायनस केल्यानंतर 116. 4 मायनस केल्यानंतर किती येणार 112. 4 मायनस केल्यानंतर 60 आणि 4 मायनस केल्यानंतर 120. मी माझे ऑप्शन बदलवून घेतले कारण मला ज्या पद्धतीने करता येईल मी त्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करेल. फायनली मला माझा 1 मार्क्स मिळवायचा आहे. मग 8, 10 आणि 12. आता लवकर लवकर आपल्याला कळेल की याच्यामध्ये 8 या संख्येने कोणकोणत्या संख्येला डिवाइड होतंय, कशा पद्धतीने होतंय. बघा 12 या संख्येने कुठे भाग जातोय, इथे जातोय, इथे जातोय, इथे जातोय का नाही जात, इथे जातोय का नाही जात. म्हणजे माझी सगळ्यात जी मोठी संख्या होती या 2 ठिकाणी याच्यानेच भाग जात नाही, म्हणजे बाकीच्या संख्येने भाग जाणार नाही. उरलेल्या माझ्या 2 संख्या होत्या. मग 2 संख्यांपैकी 10 ने तर खालचे का 60, पण 8 ने इथे सुद्धा भाग जात नाहीये. म्हणजे माझं जे उत्तर असेल हे किती होतं 124. बरोबर आहे. लसावी किती असेल 120 आणि 4 चिकू उरले म्हणजे ते आपण याच्यामध्ये ऍड केले. लक्षात आलं. नक्कीच लसावी आणि मसावी समजवण्यासाठी आम्ही आपल्यासाठी एक छान प्रयत्न केला आणि आपल्याला जो समजलाही असेल. तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा एकदा पुढच्या भागामध्ये आपण भेटूया नवीन प्रश्नासोबत. धन्यवाद मित्रांनो.